नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रात बँकेत अधिकारी, शिपाई आणि लिपिक पदांची भरती केली जाणार आहे, ज्यासाठी 13 फेब्रुवारी 2025 पर्यंत उमेदवारांना अप्लाय करायचं आहे। मित्रांनो, जर तुमचं वय 21 ते 35च्या दरम्यान असेल तर तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकणार आहे। 40,000 पर्यंत पगार तुम्हाला दिला जाणार आहे। आता या व्हिडिओमध्ये आपण दोन वेगवेगळे ॲडव्हर्टाइजमेंट बघणार आहोत। या दोन्ही ॲडव्हर्टाइजमेंट अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड धरणगाव यांच्या मार्फत निघालेल्या आहेत। पहिली जी ॲडव्हर्टाइजमेंट आहे यामध्ये अधिकारी आणि शिपाई पदांची भरती केली जाणार आहे। यासाठी तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे। आणि दुसरी जी ॲडव्हर्टाइजमेंट आहे त्यामध्ये मित्रांनो लिपिक पदांची भरती केली जाणार आहे। यामध्ये तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन करणं आवश्यक असणार आहे। बाकी संपूर्ण डिटेल आपण व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत। यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो। चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ। नमस्कार मित्रांनो, अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेमार्फत अधिकारी आणि शिपाई पदाच्या वॅकन्सीज भरल्या जात आहे आणि यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून प्रशासकीय कार्यालय, पहिला मजला, नवीन प्रशासकीय इमारत, बस स्थानक जवळ, धरणगाव, जिल्हा जळगाव 425105 या ॲड्रेसवरती अर्ज मागवले जात आहे। मित्रांनो, अर्ज तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने या ठिकाणी करायचा आहे। या ठिकाणी अधिकारी पदांच्या 5 तर शिपाई पदांच्या 5 वॅकन्सीज भरल्या जात आहे। अधिकारी पदासाठी 28 वर्ष तर शिपाई पदासाठी 21 वर्ष पूर्ण असणं आवश्यक असणार आहे। यामध्ये अधिकारी पदासाठी मित्रांनो तुमच्याकडे MBA आणि संगणकाचं ज्ञान असणं आवश्यक असणार आहे। या व्यतिरिक्त सहकारी बँक पतसंस्थेतील अधिकारी अथवा वरिष्ठ लिपिक पदाचा 3 वर्षाचा अनुभव या ठिकाणी मागितलेला आहे। मित्रांनो, या पदासाठी सर्वप्रथम तुमची लेखी परीक्षा घेतली जाणार आहे आणि त्यानंतर मुलाखत घेतली जाणार आहे। एकूण 1003 इतके परीक्षा शुल्क तुम्हाला या ठिकाणी पे करणं आवश्यक असणार आहे। तर शिपाई या पदासाठी 12वी परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक असणार आहे। या व्यतिरिक्त सहकारी बँक पतसंस्थेतील कामाचा अनुभव तुमच्याकडे असेल तर तुम्हाला प्राधान्य देण्यात येणार आहे। म्हणजे फ्रेशर देखील या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहे, मात्र जर तुमच्याकडे काही अनुभव असेल तर तुम्हाला या ठिकाणी प्राधान्य देण्यात येणार आहे। मात्र 12वी परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक असणार आहे। 1003 इतकं परीक्षा शुल्क या पदासाठी देखील तुम्हाला पे करायचं आहे। मित्रांनो, आता परीक्षा शुल्क तुम्हाला डिमांड ड्राफ्टद्वारे या ठिकाणी पे करणं आवश्यक असणार आहे। डिमांड ड्राफ्ट तुम्हाला दी अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड धरणगाव पेएबल ॲट धरणगाव या नावाने काढायचा आहे आणि हा डिमांड ड्राफ्ट तुम्हाला अर्जासोबत जोडून दिलेल्या ॲड्रेसवरती पाठवायचा आहे। ॲड्रेस देखील तुम्ही या ठिकाणी बघू शकता। प्रशासकीय कार्यालय, पहिला मजला, नवीन प्रशासकीय इमारत, बस स्थानक जवळ, धरणगाव, जिल्हा जळगाव 425105। मित्रांनो, पात्र अशा उमेदवारांना वरील दोन्ही पदांपैकी एकाच पदासाठी या ठिकाणी अर्ज करता येणार आहे। आता इच्छुक जे उमेदवार आहे यांनी 15 दिवसाच्या आत आपली माहिती असलेला अर्ज, एक फोटो, डिमांड ड्राफ्ट आणि शैक्षणिक दाखल्यांच्या व प्रमाणपत्रांच्या प्रती, म्हणजे तुमचे शैक्षणिक जे डॉक्युमेंट आहे ते डॉक्युमेंट आणि जर तुमच्याकडे काही अनुभव असेल तर अनुभवाचे डॉक्युमेंट, या सर्व गोष्टी तुम्हाला एका एन्व्हलपमध्ये व्यवस्थित बंद करायच्या आहे। त्या एन्व्हलपमध्ये ज्या पदासाठी तुम्ही अर्ज करताय त्या पदाचा उल्लेख करायचा आहे। त्यानंतर अर्जामध्ये तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर, ईमेल ॲड्रेस लिहिणं आवश्यक असणार आहे। अर्ज तुम्ही तुमच्या सोयीप्रमाणे A4 साईजच्या पेपरवरती बनवू शकणार आहेत। त्यामध्ये तुमचं नाव, ईमेल ॲड्रेस, तुमचं वैयक्तिक माहिती, त्यानंतर तुमची शैक्षणिक माहिती, अनुभव असेल तर अनुभवाची माहिती द्यायची आहे आणि तो अर्ज, त्या अर्जासोबत डिमांड ड्राफ्ट, एक फोटो आणि शैक्षणिक दाखल्यांच्या व प्रमाणपत्रांच्या प्रती तुम्हाला एका एन्व्हलपमध्ये बंद करून दिलेल्या ॲड्रेसवरती पाठवायचं आहे। परीक्षेचं ठिकाण मित्रांनो जळगाव असणार आहे। परीक्षा क्वालिफाय केल्यानंतर पात्र अशा उमेदवारांना अधिकारी आणि या शिपाई या पदांसाठी प्रत्यक्ष मुलाखती आणि वैद्यकीय चाचणीसाठी ईमेलद्वारे कळवण्यात येणार आहे। तर अशा पद्धतीने मित्रांनो ही पहिली जाहिरात होती। दुसरी जाहिरात तुम्ही या ठिकाणी बघू शकता। सेम जी अर्बन कोऑपरेटिव्ह बँक आहे या बँकेमार्फतच ही जाहिरात निघालेली आहे। क्लर्क पदाच्या वॅकन्सीज भरल्या जाणार आहे। एकूण 10 पदं या वॅकन्सीमार्फत भरली जात आहे आणि यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना 21 ते 35च्या दरम्यान वय असणं आवश्यक असणार आहे। कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी तुमच्याकडे आहे, MA-CITचा कोर्स तुम्ही केलेला आहे, तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकणार आहे। यामध्ये JA, IIB, CA-IIB, GDC अँड EA ही परीक्षा तुमची उत्तीर्ण असेल तर तुम्हाला ठिकाणी प्राधान्य देण्यात येणार आहे। नसेल तरी देखील तुम्ही अप्लाय करू शकणार आहात। बाकीचे जे डिटेल आहे ते तुम्हाला www.subankassociation.in या संकेतस्थळावरून देखील प्राप्त होणार आहे। मित्रांनो, या संकेतस्थळाची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। नेमणुकीचं ठिकाण तुम्ही बघू शकता। धरणगाव, जळगाव, चोपडा, पारोळ आणि एरंडोल या ठिकाणी तुमचं
जॉबचं लोकेशन असणार आहे. 18,000 रुपये प्रति महिना इतका पगार तुम्हाला क्लर्क या पदासाठी दिला जाणार आहे. मित्रांनो, यासाठी तुम्हाला 30 जानेवारी 2025 पासून 13 फेब्रुवारी 2025पर्यंत अप्लाय करायचं आहे. ॲप्लिकेशन तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी करता येणार आहे. यासाठी तुम्हाला www.subankassociation.in या संकेतस्थळावरती यायचं आहे. या संकेतस्थळाची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. तिथे गेल्यानंतर मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला तुमचं रजिस्ट्रेशनची प्रक्रिया पूर्ण करायची आहे. रजिस्ट्रेशन करताना तुम्हाला तुमचा ईमेल ॲड्रेस, मोबाईल नंबर, जी पण इन्फॉर्मेशन विचारली ती संपूर्ण अचूक भरायची आहे. त्यानंतर एक रजिस्ट्रेशन ID आणि पासवर्ड तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरवरती SMS द्वारे प्राप्त होईल. तो रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड घेऊन तुम्हाला लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर तुमची संपूर्ण पर्सनल माहिती, एज्युकेशनल डिटेल्स किंवा एक्सपिरियन्स असेल तर एक्सपिरियन्स डिटेल भरायचे आहे. त्यानंतर ज्या पदासाठी तुम्ही अर्ज करताय ते पद निवडायचं आहे. आणि सर्वात शेवटी तुम्हाला जे डॉक्युमेंट या ठिकाणी विचारलेलं आहे, म्हणजे फोटोग्राफ असेल, सिग्नेचर असेल, दिलेल्या साईजप्रमाणे ते तुम्हाला तिथे अटॅच करायचे आहे. आणि सर्वात शेवटी पेमेंट करून तुम्हाला तुमचा अर्ज जो आहे तो पूर्ण करायचा. अर्ज पूर्ण करताना संपूर्ण माहिती एकदा तपासून पाहायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला तुमचा अर्ज सबमिट करायचा आहे. अर्ज सबमिट केल्यानंतर अर्जाची प्रिंट घेऊन तुम्हाला फ्युचर रेफरन्ससाठी तुमच्याकडे जपून ठेवायचे आहे. आता परीक्षा शुल्क तुम्ही या ठिकाणी बघू शकणार आहे. 708 रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे. परीक्षा शुल्क देखील तुम्ही ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी पे करू शकणार आहे. आता काही उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना या ठिकाणी तुम्ही बघू शकणार आहात. क्लार्क हे जे पद आहे, या पदासाठी तुमची ऑफलाईन परीक्षा घेतली जाणार आहे, ज्याचं सेंटर तुमचं जळगाव जिल्हा असणार आहे. मित्रांनो, परीक्षा शुल्क भरल्यानंतर तुम्हाला जी तुमची परीक्षा शुल्काची पावती आहे ती जपून ठेवायची आहे. पुढच्या प्रक्रियेसाठी ती तुम्हाला लागणार आहे. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी ती तुम्हाला बरोबर घेऊन जायची आहे. अर्ज करताना जो ईमेल ॲड्रेस, मोबाईल नंबर देणार आहे तो चालू स्थितीत असलेला द्यायचा आहे, कारण याच ईमेल ॲड्रेस थ्रू, मोबाईल नंबर थ्रू तुमच्याशी कम्युनिकेशन केलं जाणार आहे. मित्रांनो, अर्ज करताना तुम्हाला अचूक अशी इन्फॉर्मेशन द्यायची आहे. अर्ज करताना तुमची पात्रता तपासून पाहायची आणि त्यानंतर तुम्हाला तुमचा अर्ज या ठिकाणी करायचा आहे. बाकी संपूर्ण डिटेल तुम्ही या ठिकाणी बघू शकणार आहात. यामध्ये मित्रांनो, खाली गेल्यानंतर तुम्ही बघू शकणार आहे या पदासाठी मुलाखत देखील घेतली जाणार आहे आणि त्याचे संपूर्ण डिटेल्स वेळोवेळी तुम्हाला वेबसाईटद्वारे प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यासाठी वेबसाईटची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. वेळोवेळी त्या वेबसाईटला व्हिजिट करून तुम्ही या संदर्भाचा अपडेट घ्यायचा आहे. परीक्षेचं स्वरूप आणि निवड पद्धत तुम्ही या ठिकाणी बघू शकणार आहे. ऑफलाईन परीक्षा तुमची या पदासाठी घेतली जाणार आहे, म्हणजे क्लर्क या पदासाठी जिचा 90 मिनिटाचा कालावधी असणार आहे. परीक्षा ही बहुपर्यायी स्वरूपाची असणार आहे, म्हणजे ऑब्जेक्टिव्ह प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारले जाणार आहे. 90 गुणांची परीक्षा असणार आहे आणि त्यानंतर 10 गुणांची तुमची मुलाखत असणार आहे. अशी 100 गुणांद्वारे तुमची या ठिकाणी निवड केली जाणार आहे. हे जे 10 गुण आहे मुलाखतीचे, यामध्ये 5 गुण तुमची शैक्षणिक पात्रता आणि 5 गुण प्रत्यक्ष जी मौखिक मुलाखत तुमची घेतली जाणार त्यासाठी दिले जाणार आहे. अशा पद्धतीने मित्रांनो, लवकरात लवकर तुम्हाला या ठिकाणी ॲप्लिकेशन करायचं आहे. क्लर्क या पदाच्या या वॅकन्सीज असणार आहे. या व्यतिरिक्त दुसरी जाहिरात देखील आपण बघितलेली आहे. यामध्ये अधिकारी पदाच्या देखील वॅकन्सीज भरल्या जाणार आहे. तर मित्रांनो, लवकरात लवकर तुम्हाला तुमचा अर्ज पूर्ण करायचा आहे. अर्ज करताना जर तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण आली, तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की शेअर करा. चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो. सो थँक्यू फॉर वॉचिंग.